आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी थेट नाशिकमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत। जोरदार असं आंदोलन या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आमदार सरोज अहिर या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे हे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। एकीकडे गुंगी गुडियावरून जोरदार अशा स्वरूपाचा आक्षेप हा राष्ट्रवादीकडून नोंदवण्यात आलेला आहे। काँग्रेसने वापरलेली ही भाषा अर्थातच योग्य नाही, त्याचा निषेध करतो असं स्वतः खासदार सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे। तर काल मात्र हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन जी भूमिका मांडलेली होती त्यावरनं प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला होता आणि आज हे दोन्ही कार्यकर्ते पुन्हा एकदा आमने सामने आले। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, काय अपडेट? जर आपण बघितलं तर काँग्रेसच्या आपण सोशल मीडियाच्या हँडलवरून काल एक पोस्ट करण्यात आली होती आणि ज्यामुळे खरंतर सुनेत्राताई पवार ज्या अजित पवार गटाच्या अध्यक्ष आहेत त्यांची आरोप हा करण्यात आलेला होता। दरम्यान याच मुद्द्यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचा नाशिकचा कार्यक्रम झालेला आहे। एमजी रोड परिसरामध्ये जिथे काँग्रेस कमिटी भवन आहे तिथे कार्यालयाबाहेर एकदम मोर्चा जायचा होता आला त्यांना समोर काही काळ हे समोर पदाधिकारी आहेत काँग्रेस अजित पवार गटाचे असतील ते आमने सामने देखील आले। ते जोरदार घोषणाबाजी सुरेश पोलिसांनी देखील बॅरिकेड करत त्यांना अडवलं देखील आहे आणि आता जरी आपण बघितलं तर आता कुठेतरी त्यांना पूर्ण परिस्थिती ही निर्माण झाल्याची काही परिस्थिती देखील बघायला मिळते। पोलिसांनी वाहतूक देखील जी आहे ती पूर्णपणे अडवलेली आहे। काही आपण जर बघितलं तर अजित पवार गटाच्या आमदार सरोज असतील, यासोबतच जिल्हाध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील, हे स्वतः या आंदोलनामध्ये उपस्थित आहेत। तर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत देखील आपण जाणून घेणार आहोत। समोर बघितलं तर फ्लेक्स हे झळकवले जात आहेत, जोरदार घोषणाबाजी ही काय नक्की आपलं म्हणणं आहे, काय मागणी? आणि त्यांच्या या स्वभावाचा तर गैरअर्थ काढून त्यांना आमदार सरोज अहिर या खरं तर प्रतिक्रिया देत आहेत। आपल्यापर्यंत आवाज नीट पोहोचत नाहीये तांत्रिक कारणामुळे। मात्र सध्या आपण बघतोय की हे आंदोलन चांगलंच पेटलेलं पाहायला मिळते। एकीकडे हा निषेध नोंदवला जातोय काँग्रेसच्या वक्तव्याचा, तर दुसरीकडे काँग्रेसकडनं सुद्धा समर्थन केलं जातंय आपल्या वक्तव्याचं।